कॅल्क्युलेटर आपण एक्स ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते बघतोय. तर क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि हे काही ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे चूज करायचं. मला प्रॉपर्टीज वगैरे काय माहित नसतील तरी पण मी हे कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. चेक करा कसं करायचं ते. पहिल्यांदा कॅल्क्युलेटर ऑन करा. ऑन केल्यानंतर कॅल्क्युलेटरवर लॉगचं ऑप्शन आहे ऑनच्या खाली ते बटन प्रेस करा. जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा ते बेस किती चेक करा. बेस 3 आहे. बेस 3 टाका आणि जिथं जिथं एक्स असेल तिथं काय चेक करा. पहिलं ऑप्शन जे आहे 37/13 ते प्लेस करा. मग इथं बघा डिवायडेशनचा ऑप्शन आहे तर डायरेक्टली डिवायडेशन 37/13 टाका. ठीक आहे. मग पुढे जा मायनस लॉग नेक्स्ट फंक्शन बेस 3 आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जिथे जिथे एक्स असेल काय पुटअप करायचं 37/13. मी थोडासा हार्डच प्रॉब्लेम घेतला 37/13 आणि मायनस किती रे 2. हे जे आहे याचं सोल्युशन किती आहे ते इक्वल टू चेक करा. इक्वल टू केल्यानंतर 1.10. मला सांगा आपलं सोल्युशन किती आलं पाहिजे 3 आलं पाहिजे आणि कॅल्क्युलेटर किती सोल्युशन आले 1.10. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट नाही. आता काय करा विथ द हेल्प ऑफ कर्सर जिथं जिथं आपण एक्स ची व्हॅल्यू 37/13 टाकली होती तिथं काय करा तिथं तुम्ही काय नेक्स्ट ऑप्शन टाका 47/13. मग इथं बघा 47 आणि /13 जो ऑप्शन आहे तिथं डायरेक्टली प्लेस करा 47. आता चेक करा जिथं जिथं एक्स आहे तिथं मी काय केलंय 47 प्लेस केले का चेक करा. मग मी 47 चेक करायलो 47 सगळीकडे आहे. सेम इक्वेशन जिथं जिथं एक्स असेल तिथं 47/13 पुटअप केलं आणि इक्वल टू जेव्हा दाबतो तेव्हा आन्सर येईल 0.733. बट माझ्या इक्वेशनचे जे सोल्युशन आहे ते किती आहे रे 3 आहे. म्हणजे 0.733 आणि हे 3 मॅच करायला का नाही. म्हणजे हे पण ऑप्शन रॉंग आहे. आपलं सोल्युशन किती आलं पाहिजे 3 आलं पाहिजे. मग आता एक्स ची व्हॅल्यू 27/13 टाका. जिथं जिथं 47 पुटअप केलं होतं तिथं आता काय करायचं 27 किंवा एक्सच्या ठिकाणी 27 प्लेस करा. मी 27 प्लेस करतोय चेक करा. तुम्ही डायरेक्टली सेपरेट एडिटिंग करून सुद्धा करू शकता बट मी ज्याला आहे त्याला एडिट करतोय. तर लॉग ऑफ 27/13 मायनस लॉग ऑफ 27/13 मायनस 2 मी कॅल्क्युलेटरवर प्लेस केलेलं आहे. आता ह्याला इक्वल टू दाबा चेक करा 3 सोल्युशन आलं. बघा चेक करा हे आपलं सोल्युशन 3 आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू 3 सेम आहे म्हणून आपलं सोल्युशन काय असेल सोल्युशन सी. आता सोल्युशन डी चेक करायची गरज आहे का नाही. मग आपला जे काय क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर जे log of x with base 3 minus log of x minus 2 with base 3 is equal to 3 याचं सोल्युशन आहे सोल्युशन नंबर सी. म्हणजे x व्हॅल्यू किती असायला पाहिजे 27/13 असायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.